यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुनुवन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तन्न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीगोपाल कृष्ण भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे गोपाल भज मन रे कृष्ण गोपाल भज मन रे गोपाल भज मन रे कृष्ण गोपाल भज मन रे गोपाल भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे तू गोपाल। गोपाला नंदलाला गोपाला नंदलाला गोपाला नंदलाला गोपाला नंदलाला गोपाला नंदलाला गोपाला भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे गोपाल भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे गोपाल भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे गोपाल भज मन रे तू कृष्ण गोपाल भज
म्हणे दानव शिर साटू उद्धव देवान सन्नी लाठू नावेक घे पानेटू येणे आचार विचारे आपण आपल्यातच बघायला पाहिजे, आपण आपल्याला प्रकाशमान करायला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला उपदेश करत असताना सांगतात, आपण बघितलं यापूर्वी की तो विरह व्यथेने कसा व्यथित झालेला आहे, कशी व्याकुळता त्याच्यामध्ये आहे. त्याचं सांत्वन करत असताना असन्निधान धर्म सांगितला. जाता जाता आपला आधार आपल्याला कुठला सल्ला देऊन जातो, असा सल्ला भगवंताने दिला. तरीही उद्धव म्हणतो की ते मला पेलत नाही, ते मला झेपत नाही. उद्धवाचं धैर्य खचलेलं आहे, त्याचं सर्वस्वतर निघून चाललं. उठता बसताना ज्याला बघायचं, ज्याचं चिंतन करायचं, ज्याला जेवू घालायचं, ज्याचं उष्ट ताट उचलायचं, हाताने ज्याला पानाचा विडा द्यायचा, सतत त्याच्या पायाजवळ राहायचं, असा हा भगवंत सोडून चालल्यानंतर विरहिणीला कुठलेही उपचार सहन होत नाही, अशी अवस्था उद्धवाची झाली. जाणाऱ्या श्रीकृष्णानेच सांगितलेलं ज्ञान त्याला पटेनासं झालं आणि धीर खचलेल्या त्या उद्धवाला भगवंत या ठिकाणी सल्ला देत आहे. अर्जुनाला दिलेला सल्ला आणि उद्धवाला दिलेला सल्ला हा जवळजवळ सारखाच आहे. भगवद्गीतेमध्ये ज्ञान प्रधान आहे आणि उद्धव गीतेमध्ये प्रेम प्रधान आहे. इथं मालकी प्रेमाची आहे, ज्ञानाची नाही, आणि तिथं मालकी ज्ञानाची आहे, प्रेमाची नाही. दोन्ही ठिकाणचे पात्र हे पूर्ण वेगळे आहेत. अर्जुनाला सांगतात भगवंत तेही बरोबर आहे आणि उद्धवाला सांगतात तेही बरोबर आहे. आपण आज या ओवीवर स्थिर होणार आहोत. तव म्हणे दानव शिर साटू. तो भगवंत उद्धवाला असं म्हणाला, उद्धव देवान संडी लाठू, तू धैर्य सोडू नकोस. लाठू शब्दाचा अर्थ आहे धैर्य सोडू नकोस. असंच तर गीतेत भगवंताने अर्जुनाला म्हटलं की धीरस्तत्र न मुह्यती, तुला तर मोह निर्माण झाला आणि धीर मोहित होत नसता. मोहितम नाभी जाणाती, मोहित झालेलं मला जाणत नाही. एक असं धुसर बनलेला असतं, त्याला स्पष्ट दिसत नाही. तो धुक्यामध्ये जगत असतो, धुक्यामध्ये तो पाहत असतो. आणि म्हणून तो मोहाच्या अधीन होऊ नकोस. क्रोध आणि मोह दोघातून काही निवडायचं असलं आपल्याला, तो क्रोध आपल्याला परवडला. क्रोध हा प्रासंगिक आहे, तात्पुरता आहे. तो पाहुण्यासारखा आहे. पाहुणा येतो आणि जातो, त्याचा त्रास नाही वाटत, तो जाणारा असतो. चहा घेतला तर, फार तर जेवण केलं तर, फार तर एखादा मुक्काम, जाणारा असतो. क्रोध हा पाहुण्यासारखा आहे आणि मोह हा भाडेकरू सारखा आहे. तो लवकर जात नाही, गरज पडली तरी निघत नाही, आणि जाताना तसा जात नाही. खिडक्या तरी खराब करीन, फरशी तरी तोडून टाकीन, काहीतरी करीन. तो कायमचा आहे. तुम्ही रस्त्याने चालले, मोटरसायकलवर बसले, एखादा मुलगा रस्त्यामध्ये आडवा आला, एकदम ब्रेक केलं तुम्ही आणि चिडले, मरायचं का तुला, तो निघून गेला. हा आला होता तुम्हाला क्रोध. फास्ट तर थोडा वेळ थांबला. सोबत कोणी असलं तर थोडंसं सांगायला, मूर्ख काढते, काही कळत नाही, आई बापाही सोडून देतात ना. विरत जाईल, शिल्लकच नाही राहणार. तुम्ही घरी जाईपर्यंत निघून गेला.
पण एखादी सुंदर आणि मोहक वस्तू बघितल्यानंतर ती नाही पिछा सोडत, घरी सोबत उघडे डोळे असले तरी दिसते, डोळे मिटल्यानंतर कदाचित स्वप्नही पडतं तिचं. क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृती विभ्रमा. क्रोधाचं अपत्य आहे ते, क्रोधापेक्षा खतरनाक आहे, म्हणून तो आपल्याला परवडला. आणि मोह निर्माण झाला की धीर माणसाचा खचत जातो. ज्याचा मोह झाला तिथं जिथं होता तिथून सरकत जातो. स्थित्यंतर होतात माणसामध्ये. आपल्यामध्ये स्थित्यंतर झालं तर कसं वाटतं आपल्याला? स्थिरता आपल्या जीवनात नसली तर कसं वाटतं आपल्याला? आपण त्याला बावळा म्हणतो, आपण त्याला चंचल म्हणतो, जागेवर स्थिर राहत नाही म्हणतो, याला दम निघत नाही म्हणतो. जिथं असावं तिथं स्थिर असावं, देवासारखं असावं, वाऱ्यासारखं पळत राहतं कुठंतरी असं आपण म्हणतो. आपल्याला सगळं स्थिर पाहिजे असतं, कडे घरही स्थिर पाहिजे असतं, आपल्याला आपला संसार स्थिर पाहिजे असतो, आपलं जे सरकार आहे ते सुद्धा स्थिर पाहिजे असतं. मधीच इलेक्शन जर झालं तर आपण वैतागतो, प्रचंड खर्च होतो, स्थिर सरकारची आपण अपेक्षा करतो. सगळं कसं स्थिर पाहिजे कडे आपल्याला. स्थित प्रज्ञ म्हणजे काय? स्थित प्रज्ञ म्हणजे स्थिर प्रज्ञेचा. प्रज्ञा म्हणजे बुद्धीच विकसित झालेली. जोपर्यंत रंग आहेत बुद्धीला तोपर्यंत बुद्धी आहे. सगळे रंग निघून गेल्यानंतर बुद्धीच नाही. तुम्ही मी म्हणता ही बुद्धी आहे, अहम मध्ये जगता ही बुद्धी आहे. अहंकार तुमचा बुद्धीमध्ये जगतो. जय महाराष्ट्र चांगलं आहे, खूप मोठे झाले तुम्ही. पहिले घरा एवढे होते, आता गाव एवढे झाले, तालुका एवढे झाले, आता मोठे झाले, महाराष्ट्र एवढे झाले. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्रमय झाले. काही लोकांना तेही अपूर्व वाटलं, म्हटले बुद्धी जगतोय. त्यांनी जय हिंद म्हणायला सुरुवात केली. आता भारता एवढा झाला, महाराष्ट्र ओढणला त्याने, आणि आता तो भारता एवढा झाला. किती मोठा झाला. पण विरोबाजींना असं वाटलं की हे लहानच आहे, हे लहानच आहे. आणि मग त्यांनी जय जगत म्हणायला सुरुवात केली. जय जगत. आता त्यांनी भारतही ओलांडला, त्यात पाकिस्तानी आला त्यांच्या जयमध्ये, अमेरिका वगैरे सगळे सगळे देश आले. ज्ञानेश्वर महाराजांना तेही अपूर्व वाटलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषुनी मज द्यावे पसाय दान. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. त्यांच्या डोळ्यासमोर विश्व आलं. माणूस कसा मोठा होतो लक्षात ठेवा, कसा रुंदावत जातो, कसा पसरत जातो. एक जगाचा विचार करणारा, एक देशाचा विचार करणारा, एक राज्याचा विचार करणारा, एक तालुक्याचा, एक गावाचा, एक घराचा विचार करणारा, आणि आणखी संकुचित झाला तर स्वतःचाच विचार करणारा, त्याच्याही पलीकडे गेला तर स्वतःही नष्ट करणारा, स्वतःचा विचार न करणारा. हेच असं आपण उलट जर हे केलं तर स्वतःचा, गावाचा मोठा 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 मोठा. म्हणून त्याच्या प्रार्थनेवरून, त्याच्या भाषेवरून त्याची विशालता लक्षात येते. ज्ञानेश्वरांच्या पलीकडे गेल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना आम्ही विचारू तर किती मोठे आहेत आमच्या लक्षात येईल. स्वामींना विचारलं की आम्ही तुमचं चिंतन करतो, तुम्ही कुणाचं चिंतन करता? ते म्हणाले, बाई हे सकळ जीवात हे चिंतन, अनंत ब्रह्मांडातल्या जीवांचं मी चिंतन करतो. इथं तर अनंत जीवाची, अनंत ब्रह्मांडाची भाषा आहे. ही आहे विशालता. रंग गेले बुद्धीचे, बुद्धी वर्तुळामध्ये जगते, ते संपलं. तिला प्रदेश असेल तर ती बुद्धी आहे, तिला देश असेल तर ती बुद्धी आहे. पण ती जेव्हा प्रज्ञा बनते ना, बुद्धी विकसित झाल्यानंतर, दूध दूध आहे, दुधाची किंमत ठरलेली आहे. त्याचं दही होतं, त्याची किंमत ठरलेली आहे. त्याचं लोणी होतं, त्याची किंमत ठरलेली आहे. त्याचं तूप होतं, आता त्याची किंमत फार मोठी आहे. दुधाचं तूप तसं बुद्धीची प्रज्ञा होती. आणि मग ही प्रज्ञा स्थित असते. भगवंत सांगतात स्थित प्रज्ञस्तदोच्यते, जो असं हेलकावे बसत नाही. मानापमानयो स्तुल्य स्तुल्य मित्रारि पक्षयो, सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो दयायो ततो युद्धाय. हे सगळं स्थिर झालेलं आहे.
तो विचलित होत नाही, बारीक सारीक गोष्टी विचलित होत नाही. आपलं विचलित होणं म्हणजे धैर्य खचणं, धैर्य संपणं. ग्रंथ आपला वैराग्य अवस्थेकडे झुकतो आहे. या ग्रंथाचा अभिप्राय असा आहे, बाईदेव व्यासांनी म्हटलं की हा निवृत्ता जोगा झाला, वैराग्य. मग आपल्या कामाचं नाही का? आपल्याही कामाचं आहे. वैराग्याशिवाय आहेच काय जगामध्ये? तुम्हाला ज्ञान पाहिजे, तुम्हाला धैर्य पाहिजे, तुम्हाला वैराग्य पाहिजे, तुम्हाला सगळं सगळं आहे. भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये वैराग्य नाही काय? तुम्हाला नाही गरज वैराग्याची. जेव्हा तुमचे मुलं करते होतात, करते मुलं झाल्यानंतर म्हाताऱ्यामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे. सोड आता, दे मुलांच्या हातामध्ये चाव्या. किती दिवस सांभाळतोस? त्या व्यासपीठावर त्यांना नाटक करू दे ना, त्या रंगमंचावर चांगला अभिनय करतात, ते करू दे. कशाला म्हणतोस मीच हरिश्चंद्राचं पात्र चांगलं करतो म्हणून? कंटाळलेत ना, तुला बोर झालीत ना, होऊ दे ना, विरक्ती घे ना, संन्यास. मोठा नाही, छोटा तरी मनाने थोडासा अलिप्त होण्याचा प्रयत्न करा. वैराग्य ही विश्वाची संपत्ती, देशाची संपत्ती. आणि कुठेही प्राप्त होतं ते. असेच कपडे पाहिजेत असं नाही. एखादा टेलर असेल, ड्रायव्हर असेल, कुणी कुणामध्ये तो भाव निर्माण होतो. लाल बहादूर शास्त्री ज्यावेळेस वारले, त्यांच्या जवळ फक्त बॅलन्स 27 रुपये होता. वैरागी माणूस नाही. दीपवून जातो ना आपण अशा लोकांकडे बघितलं तर. आमचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती म्हणून दिल्लीला राष्ट्रभवनामध्ये गेले, 2 सुटकेशी घेऊन गेले. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना किती पुरस्कार मिळाले, किती बक्षीस, प्रचंड सामान जमलं. पण जेव्हा त्यांनी ते राष्ट्रपती भवन सोडलं, त्यावेळेस 2च सुटकेशी घेऊन वापस आले. कदाचित माझ्यासारखा संन्यासी दिल्लीला गेल्यानंतर पिशवी घेऊन जाईल आणि गठ्ठ्याचे गठ्ठे 2-4 तरी गठ्ठे आणाल. वैरागी ते की मी? अशा माणसाची गरज नाही. देश तर याच्यावरच तर देश चालतो ना. भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये, श्रीरामाच्या जीवनामध्ये वैराग्य आहे. महावीरांचं जीवन पूर्ण वैराग्याने भरलेलं आहे. ही नाकारण्यासारखी गोष्ट नाही, अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तुमच्या घरामध्ये गरजेची गोष्ट. जमवणं महत्वाचं आणि सोडणंही महत्वाचं आहे. तुम्ही शाळेमध्ये अक्षर भोगता, अक्षर भोगून संपले, परत त्यात गुंतून राहत नाही, नंतर अर्थाच्या मागे लागता. अर्थ समजून कळला नंतर तो सोडून देता, परमार्थाच्या मागे लागता. अधिक वर, अधिक वर, अधिक वर. वैराग्याचा भाव आपल्यात असणं ही महत्वाचे. नकोय मला आसक्ती रहित जीवन म्हणजे वैराग्य. अफजल कसा आई वडिलांना त्यांनी शर्ट मागितलं, कपडा मागितला, कपडे नाही दिले, परिस्थिती गरीब. अतिरेक्यांच्या सहवासामध्ये गेला, झाला अतिरेकी. 5,000 लोकांना मारण्याची प्रतिज्ञा करून इकडे आला. आज सडतोय ते जेलमध्ये आणि निरापराध लोकांचा बळी घेतला त्यांनी. त्याला कसं सांगावं आपण? अरे कपड्याशिवाय माणसाला मोठं होत. महावीरांचं जीवन, एक राजपुत्र सगळं सोडून गेला. ज्यावेळेस ते रस्त्यानं चालायचे ना, तर 2 किलोमीटर अगोदर सुगंध पसरायचा. लोक म्हणायचे आला सुगंध, महावीर येत आहेत, सुगंध आला. तुमची वासना ज्यावेळेस उपासनेमध्ये रूपांतरित होते ना, त्यावेळेस सुगंध येतो. जेव्हा ती वासनेकडे सरकते ना, त्यावेळेस दुर्गंध येतो. सूक्ष्म निरीक्षण करा. जेव्हा तुम्ही वासनामय होता ना, त्यावेळेस तुमचा दुर्गंध येतो. दुर्गंधी तुमच्या अंगातून सुटत असते. आणि उपासनेकडे सरकता त्यावेळेस सुगंध तुमच्या अंगामध्ये. आजही तरुण सागर फिरताना आपण बघतोय, अंगावर 1 इंच कपडा नाही, लाखो लोकांची गर्दी ती खेचत आहे. मोठं होण्यासाठी आणि सुख होण्यासाठी कपड्याचीच गरज आहे असं नाही. वैराग्य तुम्हाला सुख देऊ शकतो. तुकोबांचं जीवन असो की ज्ञानेश्वर महाराजांचं असो की कुणाचं असो, हा भाव त्यांच्या जीवनामध्ये वाहून जाऊ नये यासाठी वैराग्याचा भाव आपल्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाचा अहंकार चढू नये म्हणून ती गरज आहे. आणि वैराग्य जीवनामध्ये करपटपणा येऊ नये म्हणून भक्तीचा जिव्हाळा आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत.
म्हणून हा ग्रंथ तिकडे झुकत असला तरी असं मानण्याचं काही कारण नाही. आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट तो सांगतोय. तुम्हाला अलिप्त राहायचं शिकवता येतो, अलिंबनातून बाजूला करण्याचं शिकवतोय. कंटाळा येत नाही तुम्हाला? किती ठिकाणी लटकलो आपण, इकडे तिकडे 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 किती ठिकाणी लटकलो. सूतगिरणी इकडे, कारखाना तिकडे, तिकडे कुठलं तरी दूध डेअरी आणि इकडे कुठं तरी पद आहे, तिकडे सदस्य आहे. किती ठिकाणी लटकतो, किती बांधून टाकले आपल्याला. उद्याचा माझा जालन्याजवळचा कार्यक्रम लटकलो ना मी, एकच कार्यक्रम आहे पण लटकलो. जाऊ कसं तिथं? त्यांनी सांगितलं 3 ते 5 तुमचं प्रवचन, 5 नंतर मी इथं पोहोचू कसं? 2 ठिकाणी लटकलो, झाला ना मला ताण. तुम्ही किती ठिकाणी लटकलेले आहात? बाजूला होणार, थोडीशी शांत होणार. केवढं टेन्शन, केवढं टेन्शन. थोडं बाजूला व्हा. हे बाजूला होणं, शांत होणं, हे वैराग्य शिवाय शक्य नाही. राग शब्दाचा अर्थ आहे आवड आणि विराग शब्दाचा अर्थ आहे विशेष प्रकारची आवड. आता इकडे नाही, तुम्हाला इकडं सरकायचंय. नुकसान कुठली करून घ्यायची नाही. इकडं नाही, इकडं सरकायचंय. लावण्या तयार करणारे लोकनाट्यातल्या रामजोशी नावाचे एक विद्वान होते. तमाशातल्या लावण्या त्यांच्या आहेत, गण त्यांचे आहेत. त्यांचा तमाशा बारामतीला आला. त्यांना माहिती होती तो मोरोपंत एक विद्वान कवी आहेत. त्यांचे भेटीला गेले आणि हात जोडून विनंती केली. म्हटलं की तुम्ही चला आज आमचं लोकनाट्य बघायला या, तमाशा बघायला या. त्यातल्या काव्य तुम्ही ऐका का? मला असं वाटतं की तुम्ही यायला हरकत नाही. ते म्हणले मी येऊ शकणार नाही. लोकनाट्याला आणि मी, लोक मला संत समजतात वगैरे, मी नाही येणार. ठीक आहे, तुम्ही गच्चीवर बसून ऐका माझं. त्यांनी ते मान्य केलं. गच्चीवर बसले आणि त्यांनी ते लावण्या वगैरे ऐकल्या. लावण्यामधला शृंगार, शब्दरचना, त्याची प्रतिभा बघितली आणि त्यांना बरं वाटलं. विषय कुठला का असत नाही, परंतु याच्याकडे ती प्रतिभा आहे. हा कवी आहे चांगला. सकाळी भेटायला आले आणि म्हणाले की ऐकलंय तुम्ही? म्हटलं ऐकलं. कसं वाटलं तुम्हाला? म्हटलं ठीक आहे, बरं वाटलं. पण मला असं म्हणायचं की तुम्ही एवढे चांगले कवी आणि तुम्ही कीर्तन का करत नाही? ते म्हटले माझ्याकडे मटेरियलच नाही, कीर्तनाचं साहित्यच नाही. लगेच मोरोपंतांनी एक आर्या केली. पा किती गोड आर्या आहे तुम्हाला सांगतात. ती शब्दरचना बघा कशी असते. राम जोशीला समजावून सांगतात की तमाशा सोडून कीर्तनाकडे या. आर्या कशी आहे ती? जैसे जनके दिधली, जनक राजाने ज्याप्रमाणे जैसे जनके दिधली, सद्गुण श्री राम जोशी तात्याला. ज्याप्रमाणे जनकाने सद्गुण असलेल्या श्रीरामाला सीता दिली, सद्गुण श्रीराम जो सीता त्याला. खालचं वाक्य बघा कसं सारखंच आहे. तैसे मयुरे दिधली, आर्याती श्रीराम जो सीता त्याला. जो सीता त्याला, खालचा शब्द जोशी तात्याला. काय अद्भुत आहे, केवढा मोठा चमत्कार आहे. त्याने हातातलं चोंड सोडलं, हातामध्ये विना घेताना ती कीर्तन करायला लागली. ताल तर तोच होता ना, आवाज तर तोच होता. आता वळवला इकडे, आता इकडे वळवला. म्हणून त्यालाच आपण हे करायचंय. जो राग आहे ना त्याला अनुरागाकडे न्यायचंय, त्याला विरागाकडे आपल्याला न्यायचंय. भौतिक वस्तूचा राग आहे, आवड आहे, आणि त्या परमेश्वराचा जो राग आहे तो विराग आहे, तो विराग आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जी भाषा येते ना, या ग्रंथामध्ये वैराग्य प्रधान असलेला हा विषय. ग्रस्ताश्रमांना कसं सांगू असं मला हे वाटत नाही, कारण तुमच्याही गरजेचा तो आहे. तुम्हालाही तो आवश्यक आहे. संपूर्णपणे नाही, पण थोडा का होत नाही, आवश्यक आहे. मोह स्वार्थ तुम्हाला ताण देतो, असू दे काही दिवस तुमच्या एका विशिष्ट वयापर्यंत. पण ग्रस्ताश्रमानंतर वानप्रस्थाश्रमाकडे सरकत असताना तुम्हाला याचा आधार घ्यावा लागणार आहे, याचा आधार घ्यावा लागणार. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी उद्धवाला सांगतात की बाबा तुझं धैर्य खचलं आहे, धैर्य खचलं आहे. तू असं धीर सोडून नकोस, धैर्यवान होतो, धीर नकोस. असा सल्ला भगवंतांनी या ठिकाणी त्याला दिलेला आहे.
धीर सोडायचा नाही. कृष्ण जसं अर्जुनाला सांगतात धीर सोडू नकोस. मुरली लक्ष द्यायचं, धीर सोडू नको. श्रीकृष्ण बोधी पार्थाला उठ उठ लढा करण्याला. श्रीकृष्ण बोधी पार्थाला उठ उठ लढा करण्याला. श्रीकृष्ण बोधी विचलित होऊ नकोस. तुझ्यामध्ये स्थित्यंतर होत आहे. तू तो वीर आहे, तू तर शूर आहे असं विचलित होऊ नकोस. शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासत असताना आम्हाला कुठंतरी कृष्णाचं रूप त्याच्यामध्ये थोडंसं दिसतं, अंश दिसतो. वयाच्या 12व्या वर्षी कृष्णाने मथुरा हातामध्ये घेतली. वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी एक किल्ला हातामध्ये घेतला. आजच्या मुलांना आवर्जून सांगावंसं वाटतं, वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी एक किल्ला हातामध्ये घेतला. तुम्ही तुमची स्वतःची कमाईची भाकर तरी हातामध्ये घेतलेली आहे का? शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये हे सगळे गुण आहेत, लक्षात ठेवा. त्यांचं बोलणं चालणं, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे. अस्थिरता त्यांच्या जीवनात नाही. निश्चयाचा महामेरू, इथं आहे स्थिरता. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. अखंड स्थितीचा निर्धारू. कसा आहे निर्धार? लाडू शब्दाचा अर्थ आहे निर्धार. तुझा निर्धारावरून ढळतोय सुद्धा वातो. शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये निर्धार घडवलेली माणसं आहे तुम्ही. यांच्या रेखाचित्रामध्ये रंग भरलेला आहे. कधी कुठल्या संतांनी आणि सगळ्यात महत्वाचं मासाहेबांनी रंग भरलाय त्यांच्या जीवनामध्ये. त्यांची नजर तयार केली, त्यांचं ऐकणं तयार केलं, सगळं तयार केलेलं आहे. तयार करावं लागतं. हे इतकं सोपं नाहीये. तुम्ही रामायण मालिका बघितली. रामायण मध्ये अरुण गोविल आहे, रामाची भूमिका करणार आहे. गोड, इतका गोड हसतो तो, इतका स्मित गोड आहे त्याचं काय सांगा. खिखी करत नाही, दात दिसत नाही, पण गुलाबाचं फुल उमलल्यासारखं त्याचं हास्य आहे. पत्रकाराने त्याला विचारलं, इतकं गोड कसं हसता तुम्ही? त्यांनी सांगितलं, मला 2 वर्ष लागली असं हसण्यासाठी. प्रॅक्टिस करत होतो, आरशासमोर उभं राहत होतो, असं हसत होतो, खिखी खोखू, मोठ्याना लहान. आणि या सगळ्या हसण्यामध्ये मी टिपलं, हे असते चांगलं आहे. हसायचं तर माणसाला शिकावं लागतं, पायाचं शिकावं लागतं माणसाला. महाराजांबद्दल गैरसमज झालेले आहे. 5 असे पठाण शिवाजी महाराजांजवळ होते. मुस्लिमांचे विरोधात नव्हते ते. राज्याभिषेक झाला त्यावेळेला त्यांनी बक्षीस आणि जहागिरी द्यायला सुरुवात केली. याला बोलवलं, त्याला दिलं, सगळ्यांना दिलं. शेवटी बोलवलं मदारी मेहतरला. अरे ये इकडे ये, काय पाहिजे तुला, काय हवाय सांग, काय पाहिजे तुला? तो म्हटला, काहीच नको राजे, मला काहीच नको महाराज.
सगळं सगळं मिळालं मला. अरे काहीतरी माग, मला बरं वाटेल. आणि मग त्याने म्हटलं काही नको, मला फक्त स्वराज्याच्या सिंहासनावर चादर टाकायची सेवा माझ्याकडे द्या. कोण आहे हा माणूस? आहे मुसलमान मदारी मेहता. त्यांच्या जीवनातल्या नाट्यमय घटना मी बघतो आणि खरं त्यांचं जीवन आम्ही बघत नाही. ही माणसं तयार केलेली माणसं आहे, संस्काराने संस्कारित झालेली माणसं. आमच्याकडून एक ते होतं की फाजील लाड करतो मुलांचे आम्ही, ते वाहून जातात, किंवा जास्तीचं दडपण आणतो ते कोमेजून जातात. त्यांच्यासोबत मैत्रीच आमची होत नाही. उठता बसताना त्यांना मी घडवत नाही. विद्यापीठ बुद्धी देते, बुद्धीचा विस्तार करते, संस्कारी गोष्ट घरून मिळत असते. एक वेळ शिवाजी महाराज 6 वर्षाचे असताना, वाचलं नाही मी कुठे, एका मोठ्या अधिकारी माणसाकडून ऐकलं. 6 वर्षाचे असताना नाच पाहण्यासाठी गेले. आला असेल कुठेतरी तमाशा, गेले पाहण्यासाठी. मासाहेबांना कळलं, तळपायाची आग मस्तकाला गेली. माझं स्वप्न काय, आणि हा तर नाच बघायला गेला. उद्या काय कर, उदयभानमध्ये याच्यामध्ये फरक काय? तो मुलगी पळवतो, हा नाच बघतोय, सर्कलला उद्या तिकीट. तो बेचैन होते, रात्रभर बसून होते. ज्यावेळ राजा आले, कळलं, त्यांना बोलवलं. बाळा राजांना बोलवा. आले महाराज, समोर उभे राहिले, मान खाली घातलेली होती. अपराधीपणाचा भाव होता. महासाहेबांनी विचारलं, बाळा राजे कुठे गेला होता? खोटं बोलण्याची सोय नव्हती. म्हणाले, मासाहेब नाच पाहण्यासाठी गेलो होतो. एकच वाक्य उच्चारलं मासाहेबांनी. त्या वाक्यामध्ये ते निजे ओतला ना, भाव ओतला ना, तो खूप मोठा भाव आहे. म्हटले, बाळा राजे आम्ही नाचलो तर तुम्ही बघाल. खूप खूप झालंय, खूप झालं. स्त्रीकडे बघण्याची नजरच बदलून गेली त्याची. वर्तमानपत्र वाचत असताना अंगावर काटे येतात आमच्या. कसले वासना कांड घडतायत, बलात्कार घडतायत. नजर तयार केली गेलेली नाही. आणि मग जेव्हा पुढे काही काळानंतर सुभेदाराची ती लूट केली कल्याणच्या, आणि ती मुलगी बसून आणली. नजराणा म्हणून भेट ज्यावेळेस शिपाई द्यायला लागले, त्यावेळेस तो पडदा बाजूला केला. सुंदर मुलगी बघितली. ती नजर बघा कशी आहे. आशेचा मुची आई असती, सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो. वदले छत्रपती, वदले छत्रपती, अशीच आमुची आई असती, अशीच आमुची आई असती, सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, आम्ही सुंदर झालो असतो. वदले छत्रपती, वदले छत्रपती, वदले छत्रपती. अलंकार अन वस्त्रभूषणे, लेवून मानाने, अलंकार अन वस्त्रभूषणे, लेवून मानाने. कधीच असा राजा झाला नाही. पहिल्यांदा ही घटना घडते. पळून नेलेल्या मुलींना घबराट सुटलेली असते, अंगावर शहारे येतात. पळून नेलेल्या मुलींवर झालेले अत्याचार त्यांनी ऐकलेले असतात. त्यांच्या चारित्र्याच्या चिंध्या चिंध्या झालेल्या त्यांना कळलेले असतात. पडदा बाजूला केल्यानंतर तीच अवस्था तिची झाली. अंग तिचं कंपायमान झालेलं आहे. आपण ज्यावेळेस राजांनी तिच्याकडे बघितलं,
आणि त्या मुलीने राजाची नजर वाचली आणि ती शांत झाली. अलंकार अन वस्त्रभूषण खाली उतरवलं, तिला मासाहेबांकडे नेलं, तिची बोळवण करायची, मुलीची बोळवण करायची. अलंकार अन वस्त्रभूषण देऊनी मानाने परत सासरी पाठविले शिवभू पालाने. रायगडाच्या पाषाणातुनी, रायगडाच्या पाषाणातुनी शब्द अजून येती. आम्ही सुंदर झालो वदले छत्रपती, वदले छत्रपती. अधिष्ठानम तथा करता करणंच पृथक दैवम चैवात्र पंचमम. 5 गोष्टीची गरज माणसाला आहे, त्यात एक अधिष्ठान, स्थिर अधिष्ठानाची गरज आहे. यालाच गीतेमध्ये अनन्य शब्द वापरलेला आहे. अनन्य. नारद भक्ती सूत्रामध्ये अनन्य शब्दाची व्याख्या केली. अन्याश्रयाणाम त्याग इति अनन्य. सगळ्या आश्रयांचा त्याग करणे याला अनन्य असं म्हटलेलं आहे. ही धीरता, हे धैर्य, हे आपलं अधिष्ठान असलं पाहिजे. आपण विचलित होतो या ठिकाणी आपलं विचलित होणं म्हणजे मृत्यूकडे सरकणं. महापुरुषांचं जीवन आपण वाचतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की त्यांच्याकडे सगळ्यात मोठं जे भांडवल आहे ते आहे त्यांची धीरता, त्यांच्यातला संयम. कुठल्याही संकटाला ते विचलित झालेले नाहीत असा संयम. शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकले, अनेक वादळ आले, अनेक संकट आले, अफजल खान अनेक संकटाचे वाऱ्या वादळामध्ये वादळी जीवनामध्ये जगत असताना त्यांचा धैर्याचा दिवा जो आहे तो विझला नाही. तो तेवढ्याच ताकदीने तो तेवत राहिला. सगळ्यात मोठी संपत्ती धीरता. कृष्ण अर्जुनाला तेच सांगताय. यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवाणीतिर्मतिर्मम. संजय सांगतो की कृष्णाचा विवेक आणि अर्जुनाचा निर्धार या 2 गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी विजय निश्चित आहे. ते त्याच काळात नाही, आताही विजय निश्चित आहे. समुद्राच्या काठावर राहणारा झोपडपट्टीतला एक मुलगा, अंगावर फाटके कपडे, पायामध्ये चप्पल नाही, शाळेमध्ये जातो. प्राथमिक शाळेचं शिक्षण आटोपलं, पुढे जातो, हायस्कूलमध्ये जातो. अवस्था तीच आहे, परिस्थिती तीच आहे. नेटाने शिकत असतो, धीर सोडत नाही. हायस्कूल संपतं, कॉलेजला जातो, कॉलेजचं शिक्षण पूर्ण करतो, परिस्थिती तीच आहे. साधे कपडे अंगावर आहे, झोपडपट्टीच आहे. आणखी पुढे, आणखी पुढे, आणखी पुढे. शास्त्रज्ञ होतो. एक दिवस असा येतो की तो भारताचा राष्ट्रपती बनतो. काय भांडवल होतं? घरचं तर कुठलंच भांडवल नाही, फक्त धीरता तर होती. महापुरुषांचं किंवा कुठल्याही क्षेत्रातल्या माणसांकडे बघत असताना एक आपण बाहेरून बघतो, आतून बघत नाही आपण त्यांना. मग ते चित्रपट सृष्टी का असत नाही? आपण या लोकांना बाहेरून बघतो आणि त्यांच्या बाहेरच्या अभिनयावर आपण वाहून जातो, आतून आपण त्यांना बघत नाही. एक मुलगा अलाउन्सर होण्यासाठी आकाशवाणीवर जातो. तिथल्या परीक्षकांनी त्याचा आवाज तपासला, आवाज ऐकला आणि सांगितलं की तुझा आवाज भसाडा आहे, तुझा आवाज चांगला नाही. निघतो तिथून अपमानित झालेला असतो. खरं तर खचून जाण्यासारखी परिस्थिती असते,
पण रस्त्यानं चालताना विचार करतो, नाही माझा आवाज चांगला आहे, अंदाज चुकला असेल त्यांचा. पुष्कळ परीक्षकांचा अंदाज चुकला असेल. तिथून फिल्मी इंडस्ट्रीज मध्ये जातो. तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांना भेटतो आणि तिथले निर्माते सांगतात, तुला हिरो व्हायचंय चित्रपटामध्ये, पण तुझा चेहरा तो घोड्यासारखा आहे, लंबा लचका, तू तो व्हिलनही होऊ शकत नाही, तू तो हिरो होण्यासाठी आला. तिथेही अपमानित होतो, तिथेही खचत नाही. आपण तर मॅट्रिकला नापास झालं की आत्महत्या करतो, थोडीशी काही गोष्ट झाली की आत्महत्या करतो, आळणे झालं पिठला तर आत्महत्या करतो. बारीक सारीक गोष्टींना आपण तो नाही विचलित झाला. काही दिवसानंतर तो टॉप लेवलचा हिरो बनला, चित्रपटातला एक महत्वाचा माणूस बनला. तुझा चेहरा घोड्यासारखा दिसतो म्हणणारी माणसं त्याचा चेहरा आजही म्हातारपणामध्ये कॅमेऱ्यामध्ये बद्ध करतायत. काय त्याचं नाव? अमिताभ त्याचं नाव आहे. मी हिरो म्हणून कौतुक करत नाही, त्याच्यातला निर्धार त्याचं कौतुक. काल मी वर्तमानपत्र वाचलंय, त्याच्यामध्ये एका हिरोच वाचलं. 4000 पुस्तक आहे त्याची एवढी मोठी लायब्ररी आहे आणि दररोज तो 2 तास वाचन करतो. इतक्या व्यापातून कसं करत असेल तो? शाहरुख नाव आहे त्याचं, इतक्या व्यापातून वाचन कसं करत असतं? अरे तुम्ही गाणे म्हणता, नाचताय, सगळं करता, एखादं तर पुस्तक तुमच्या घरामध्ये असू द्या ना. त्याला बघितल्यानंतर त्याची चिकाटी, त्याची जिद्द, 20 घंटे अविरत काम करण्याची क्षमता त्याच्यामध्ये, आतून बघण्याचा प्रयत्न. जालन्याहून परभणीला चाललो होतो, एसटी मध्ये बसलो, शेजारी एक मुलगा बसला. कंडक्टर म्हटले तुझा पास दाखव. त्यांनी काढला खिशातून, पॉकेटमधून. त्यावेळेस त्या पॉकेटकडे माझं लक्ष गेलं आणि त्याच्यात त्या चित्रपटातला हिरोचा फोटो त्याच्यामध्ये होता. कंडक्टरने पंचिंग केलं, त्याच्या हातामध्ये दिलं आणि मग मला विषय झाला. त्याला म्हटलं हा फोटो कोणाचा आहे रे? मला माहित होता हिरोचा फोटो आहे. तो म्हणजे जाऊ द्या ना महाराज, तुम्हाला काय करायचं? नाही म्हटलं, सहज विचारलं कोणाचा फोटो आहे. त्याला बरं नाही वाटलं ते मी आणि त्याला विचारावं आणि त्याने सांगावं. बरं नाही वाटलं. जाऊ द्या म्हणे, आया असंच आहे म्हणे. म्हटलं खूप छान फोटो आहे. पण बरं वाटलं त्याला, त्याचं कौतुक केल्यामुळे. फोटो खूप छान आहे त्याचा, बरं वाटलं. म्हटलं कोण आहे तुझा? तो नाराज झाला. मग मी विषयांतर केला. इकडच्या तिकडच्या गप्पा, एसटी चालू होती. त्याला म्हटलं तुझे पप्पा आहेत का रे ते? नाही ना महाराज, तुम्ही काय कटकट लावली म्हणे उगीच. नाही म्हटलं, विचारलं मी विचारलं. परत इकडचं तिकडचा विषय. म्हटलं तुझ्या सरांचा फोटो आहे का रे? काय वैताग झालं म्हणे हा. अरे म्हटलं तू तुझ्या खिशामध्ये ठेवला, खिशातून पॉकेटमध्ये ठेवला, पैशांच्या सहवासामध्ये ठेवला, कुणाचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी ठेवला आणि हृदयाला लागून तू ठेवलास. खूप चांगला असेल ना, तुला जीव लावणार असेल म्हणून तू ठेवला. जाऊ दे महाराज, तो विषयच काढू नका. बरं जाऊ दे म्हटलं. मग त्याला म्हटलं तू कधी बिमार पडला होता का? त्याला वाटलं बरं झालं विषयांतर केलं. म्हणजे बिमार पडलो होतो म्हणे, 2 महिने बिमार होतो म्हणे. आज काय सांगू तुम्हाला, तब्येत खराब, आणखी अशक्तपणा आहे म्हणे मला. खुश होऊन सांगत होता. म्हणलं लयच बिमार होता म्हणे. मला अंथरुणावर उठता येत म्हणे. शी सू अंथरुणातच व्हायचं माझं. मला तुझे कपडे धुण्यासाठी तू आला होता का? भयान झाला तू तर. मला म्हणे तुम्ही त्याच्या मागे का लागले? म्हणलं तू इतका जीव का लावतो त्याला? तुझी त्याची भेट झाली का? नाही. मला माहिती. म्हटलं कॉलेजचे लोक त्याला निमंत्रण देण्यासाठी जातात, गॅदरिंग साठी. या लोकांना आलू वडा खातात, मुंबईमध्ये उपाशी झोपतात फुटपाथवर, त्यांना लवकर भेटत नाही. आणि तो तुझ्या खिशामध्ये, त्याला माहिती आहे का तुझा फोटो त्याच्या खिशामध्ये, त्याचा तुझ्या खिशात आहे, त्याला माहिती आहे. बरं जाऊ दे म्हटलं. कपडे कोणी धुतले तुझे? मम्मीनी. तो नाही आला. बिल कोणी दिलं दवाखान्याचं? पप्पाने. तो नाही आला. त्याचा फोटो ठेव, हरकत नाही ठेवायला, पण आई आणि वडिलांचा फोटो कधी ठेवशील रे तू? त्यांचा फोटो कधी ठेवशील? याच मातीवर श्रावणबाळ वाहून गेला. 1 गुंठा जमीन नाही, कुठली नोकरी नाही, काही नाही. आई वडिलांची कवड खांद्यावर घेऊन फिरत होता. त्याला कोणी विचारलं असतं, श्रावणा तुझ्याकडे म्हातारीला सांभाळतो रे, आंधळे आहेत. अरे कशाच्या बळावर सांभाळतो, काय आहे तुझ्याकडे? त्याने उत्तर दिलं असतं, माझ्या एका खांद्यावरची फक्त 2 इंच जागा खर्च झालेली मी अख्खा रिकामा आहे. अख्खा रिकामा आहे. धीर
धीर महत्वाचा. आचार्य नागदेव रडत असताना रडत होते त्यांना धीर देण्यासाठी स्वामींनी एक सूत्र उच्चारलं, धीर बिरा हुवावे. आज सगळं आपल्याकडे जर असलं तर ते आपल्याकडे नाही, ते धैर्य आपल्याकडे. ते खूप मोलाचं आणि खूप महत्वाचं आहे. या ओळीमध्ये उद्धव गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतायत, तव म्हणे दानव शिर साटू उद्धव देवा न संडी लाटू नावेक घेपा नेटू येणे आचार विचारेसी. नेटू म्हणजे नेटाने ताकदीने. आचार विचार तू ताब्यात घे ना. युद्धच आहे. अर्जुनाचं युद्ध बाहेरचं आहे आणि उद्धवाचं युद्ध आतलं आहे. गंमत आहे. अर्जुनाला भगवंत सांगतात बाहेर लढ, तू कर लढाई, मार याला मार, त्याला मार, त्याला मार. उद्धवाला वेगळं सांगतायत आत लढाई कर, तू आत लढाई कर. तुझं जीवन म्हणजे लढाई आहे आणि प्रत्येकाचं जीवन म्हणजे लढाईचं आहे. योद्ध आहोत आपण सगळे, योद्ध. पावलो आपण लढत असतो. तुकोबा म्हणाले रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि म्हण. खरं बोलले ते, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे. कधी मनाला जिंकावं लागतं, कधी मनासमोर हरावं लागतं. बोलताना कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं. एक तरी क्षण आहे का तुमच्या जीवनामध्ये युद्धाशिवाय? तुमच्या विकाराशी लढा, तुमच्या इंद्रियासोबत तुमचा लढा. त्यांना तुम्हाला ताब्यात घ्यायचं आहे. उद्धवा नेटाने काम करतो, हरू नकोस. तू भावनिक बनलेला आहेस, भावनिक बनला. हे सगळं तर तुला ताब्यात घ्यायचं आहे. म्हणून आपण सगळे योद्धे आहोत. आणि उद्धवाला सल्ला देतात तू योद्धा संन्यासी हो. पुढे संन्यासाचा विषय आलेला आहे. लढाईचे हा एक मोठा संसार आहे. लढाईचे आहे. बारीक सारीक गोष्टीमध्ये लढाई असते, लक्षात ठेवा. बारीक सारीक पदार्थासोबत तुमचं युद्ध असतं. खाऊ का नको खाऊ, खाऊ का नको खाऊ. जेव्हा तुम्हाला खायला वासना मजबूर करते त्यावेळेस तुम्ही हरलेले असता. डायबिटीस झालेल्या माणसाला वाटतं त्याची लढाई नेहमीच असते. गोड खाऊ का नको, खाऊ का नको. घरचे टपलेले असतात, ते म्हणतात खायचं नाही अजिबात. चहा साखर टाकू नको गो चहामध्ये. याला वाटतं खाऊ थोडीशी, तुम्ही थोडीशी नाही अजिबात नको, डायबिटीस वाढलेली तुमची. लढाई असते, सारखी लढाई. शिकलेला माणूस असो, कुठला माणूस असो. मग पंगत बसते. पंगत बसल्यानंतर पंक्तीवर केळीची पानं आहेत, त्याच्यामध्ये भात टाकलेले आहे, भजी ठेवलेले आहेत, कुरडी आहे, पापड आहे आणि श्रीखंड पण आहे. असं जीव लावून बघतो तो, असं जीव लावून बघतो. हिमालयाचा शिखरासारखा उंच आहे. मध्ये चमचा खोसलेला आहे. त्याला बघितलं की जिभेला पाणी सुटतं. कसं करावं कसं नाही, कसं करावं कसं नाही. आजूबाजूला बघतो, ओळखीचं कोणीच नाही. अरे तात्या तर समोरच आहे. काढतो, घरी सांगून द्यायचे कटकट. काढतो बाजूला ठेवतो. शेजारचा माणूस म्हणतो काय झालं? काही नाही, डायबिटीज आहे मला. कधी खाल्ल्यानं काय होत नाही, एखाद्या वेळेस तेवढाचा आधार त्याला मिळतो. परत ताटामध्ये घेतो. पायाला सूज आलेली आहे, डोळे कमजोर झाले, दात खिळखिळे झालेले आहेत, किडनीला बी सूज आली. डॉक्टर सांगतायत अजिबात खाऊ नका. शरीराच्या विरोधात असलेली ती क्रिया करतोय तो. स्वतःचा लढा स्वतःसोबत आहे, दुसऱ्यासोबत नाही. स्वतःचा लढा स्वतःसोबत. वासनेसोबतचा लढा आहे. इथं वासना जिंकून जाते, जिंकते वासना. हा हरलेला असतो. जेवताना तुम्ही युद्ध करताय. श्रीखंडासोबत तुमचं युद्ध आहे. खायचा श्रीखंड, पण डॉक्टर अभयभंग त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने खायचं. खाण्याचं एक शास्त्र आहे, लक्षात ठेवा. खाता बी आलं पाहिजे माणसाला, खाता सुद्धा आलं पाहिजे. अभयभंगने सांगितलं डॉक्टरांनी, म्हटलं श्रीखंड डोळ्यासमोर आहे, खावासा वाटतो, घ्या. चमचा बुडवा, उचला, टाका तोंडामध्ये. ओठ पक्के मिटा, वरपा त्या चमच्याला बाहेर काढा. काहीच ठेवू नका, त्याला गिळू नका. ढकला इकडं, तोंडातल्या तोंडात ढकलला, बरं वाटलं. आणखी इकडं ढकला थोडस, आणखी ढकल, बरं वाटलं. पुढं आणा थोडसा, पुढं आणला, घ्या मागं थोडसा. गिळण्यापर्यंत गिळू नका, तिथपर्यंत नेला. काढावर त्याला, काढला, खेळवा त्याला.
खेळ वाटतो, बरं वाटतं, गोड वाटतं. ढकला इकडून इकडं करा, ढकला ढकली. एरवी जीवनामध्ये काय करत तुम्ही? ढकला ढकलीच करताय की दुसरं काय करताय? ढकला ढकलत राहा. होऊ द्या पाणी, विसळा, मधल्यामध्ये विसळत बसा, मधल्यामध्ये गुळण्या करत बसा, गिळू नका, फिरवत राहा, सारखं फिरवत राहा. आता गिळा धीरे धीरे, एकदम पाणी पाणी झालेलं आहे, गोड 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 झालेलं आहे, गिळून टाका, गिळून टाका. आणखी एक चमचा उचला, आरामानं, घाई करू नका. परत चमचा तसंच करा, परत ढकला ढकली करा, पाणी होईपर्यंत आता गिळा, हळूहळू गिळा. तिसरा चमचा तुम्ही खाऊ शकता. तुमचं तोंड पूर्ण फिरलेलं असेल. मी 4 वाट्या श्रीखंड खाल्ला म्हणणारा माणूस खात नाही, तो गिळतो. तुम्हाला गिळायची सवय जास्त आहे. 2च चमच्यामध्ये तुमचं भात अशा पद्धतीने खा. पण तुम्हाला हरवलं, ते हरवलं तुम्हाला. गाडी चालू होती, आमच्या शेजारी एक आमचे माझे मित्र बसले होते, तंबाखू खायची सवय, तंबाखू मळत होते. तेवढ्यात एक माणूस स्टॉपवर भेटला. मला येऊ दे म्हणे पुढच्या स्टॉप पर्यंत. म्हटलं घे बस. बसला. इतका बाडबड्या वैतागलो. म्हटलं उगीच घेतले आला, बरेच पैसे थोडंच घ्यायचे आपल्याला. घेतलं, एक सहानुभूती निर्माण झाली की बडबड लावली म्हणे महाराज जगामध्ये भ्रष्टाचार झाला आणि लोकांचं काही खरं नाही राहिलं, लोक फार व्यसनी बनले. तुम्ही महाराज लोक म्हणून बरं, नाही तर काहीच खरं नाही म्हणे, जगाचं काहीच खरं नाही. त्याला बघितल्यानंतर आमच्या मित्रांनी ती तंबाखू हातातच होती, 2 गुडघे खाली लोंबते होते, मध्ये ती झाकून ठेवली, त्याची देखत कशाला खायची म्हणून. आणि त्यांनी सुरू केलं, काय दारू पितात महाराज, किती मुलं व्यसनी बनले, ब्राऊन शुगरच्या आहारी गेले म्हणे महाराज लोक, फार बेकार, तुम्ही लोक आहेत म्हणून बरे म्हणे. काय सांगू महाराज, गांजे पितात म्हणे लोक, आणि वाटोळ केलं म्हणे, जीवनात संसार उद्ध्वस्त करून टाकला म्हणे, सगळं बेकार. त्यांनी तंबाखू लपवून ठेवली, चोरासारखा बसलेला होता, काही खरं नाही म्हणे. तुम्ही लोकाई म्हणून बरे, जगाचं नाही तर सगळं वाटोळ झालं असतं. आणि खरं सांगू म्हणे महाराज, तंबाखू खाणारे इतका हलकट तर मला कुठंच नाही दिसला म्हणे. भली भली माणसं, मी तुम्हाला युद्ध सांगतोय, हारतो माणूस. भगवंत सांगतो तुला लढाई करायची, आचार आणि विचार तुला ताब्यात घ्यायचे. आणि लढाई करत असताना कशी लढाई करायची? भगवंत गीतेत सांगतात, युद्धस्व विगत ज्वर, अर्जुना संताप रहित होऊन लढ. गंमतच आहे, बिना रागाचं कसं लढाव, बिना संतापाचं कसं लढाव? शिवी दे आणि गोड बोलून शिवी दे, शिवी तरी कशी द्याव? तो आवाजच पाहिजे, ती गरमीच पाहिजे तर शिवी देता येईल. कसं काय लढायचं? इथं पथ्य आहे. लढाई करत असताना संयम ठेवायचा, हे पथ्य आहे. लढाई करायची पण संयम ठेवून लढाई करायची, चिडायचं नाही. आणि लढाई धर्म युद्ध आहे, ते तिथं व्यक्तिगत कुठला भाव आणायचा नाही. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, पैगंबर साहेबांच्या जीवनातली एक गोष्ट आहे सांगण्यासारखी. सगळे तत्व एक सगळ्याकडे कसे वाहतात हे मी तुम्हाला सांगतोय. त्यांनी शिक्षण दिलेलं आहे त्यांच्या सैनिकाला की निर्वैर होऊन लढायचं आहे. लढताना तुमचं त्याचं वैर नाहीये, त्या राजाचं त्याचं वैर आहे. हे धर्म युद्ध आहे. तो सैनिक आहे, तुम्ही सैनिक आहे. तुमचं काय भांडण आहे आपसामध्ये? लढाई आहे, तुमचं कर्तव्य आहे. लढाई करताना तुम्ही त्याला मारायचा, तो तुम्हाला मारू शकतो, परंतु निर्वैर होऊन लढाई करायची. उमर नावाचा त्यांचा एक शिपाई आहे, आणि हा उमरची एका योद्ध्याची लढाई सुरू झाली. दोघांच्या हातामध्ये तरवारी आहेत, खणखणतायत, तरवारी ठिणग्या निघतायत. अगदी बराच वेळ लढाई झाली, घामाघूम झाले, लोक ओले चिंब झाले, कोणी कोणाला ऐकत नव्हतं. शेवटी काय केलं की हा उमरने त्याला खाली पाडलं, तरवार त्याची उडवली आणि त्याच्या छातीवर बसला, तरवार त्याच्या मानेवर ठेवली. बस आता ओढायची आणि मानेचा तुकडा करायचा. तेवढ्यात तो खालचा माणूस पचकन उमरच्या तोंडावर थुकल्या बरोबर उमरने तरवार फेकून दिली. उठला आणि बाजूला जाऊन उभा राहिला 15 फूट अंतरावर. मरणाऱ्याला आश्चर्य वाटलं, झालंय काय? मरता मरता आश्चर्य वाटलं की अरे यानं तिथं माझ्या मानेवर ठेवली, फक्त ओढायचं काम होतं, माझा तुकडा झाला असता, यांनी सोडलं कशाला? तो उठला, चालत 15 फूट अंतरावर उमरकडे गेला. उमरला म्हटला, मी तुझ्या ताब्यात होतो, तू माझ्या छातीवर बसला, माझ्या मानेवर तरवार होती, आणि तू मला मारलं का नाही? त्याने जे उत्तर दिलं ना, ते उत्तर खूप महत्वाचं उत्तर. तो म्हटला, लढाई राजाची आणि त्या राजाची होती. तू शिपाई, मी शिपाई, त्यासाठी आपली लढाई सुरू होती, आणि म्हणून त्याच्यामध्ये राग कुठलाच नव्हता. पण जेव्हा मी तुला कापणार होतो, पण तरवार ओढणार मी तुझ्यावर, त्यावेळेस तू पचकन माझ्या तोंडावर ठोकला.
मला जो राग आला ना तो माझा वैयक्तिक होता, आणि नंतर मी तुला जर मारला असताना ते धर्मयुद्ध नव्हतं, मी तुला मारला असत आणि मला तुला मारायचा अधिकार नाही. माझा वैयक्तिक राग होता, मला तुझी चीड आली होती म्हणून मी बाजूला चालता हो लवकर निघून जायचो. युद्धस्व विगता ज्वरा, आतली जी लढाई आहे ही लढाई मोठी मोलाची आणि महत्वाची आहे. हे द्वंद्व आणि असती परी, असंनिधान धर्मामध्ये जी असती परी सांगितलेला शब्द अवघड वाटत असेल तुम्हाला, नवीन शब्द आहे. असती परी म्हणजे एक जगण्याची एक शैली, जगण्याची शैली. निर्विकार होणे म्हणजे, विकार म्हणजे तुम्हाला विचलित करणारा भाव. रस्त्यानं चालले, गाणं ऐकवाले थांबले तुम्ही, हा विकार. डोळे टकलावून पाहता, हा विकार. सहजता याच्यामध्ये असणं ही एक महत्वाची गोष्ट आहे, अगदी सहजता. हा सगळा भाव अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा आहे. आणि म्हणून कितीही विकलांग अवस्थेला प्राप्त झाला उद्धवा, तू खचलेला आहे, सगळे झालेलं आहे, पण कर, युद्ध कर. युद्ध माणसं करतात, जनावर करतात, भांडणं सगळे करतात. एवढंच नाही, तुकोबाने वर्णन केलं, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. अशक्य शक्य होऊन जातं सायास केल्यानंतर. अरे खडकाच्या पट्टीमध्ये बारीक बीज पडलेलं असतं. बघता तुम्ही पिंपळाचं झाड विहिरीमध्ये उगतं, कुठेही उगतं, किती नाजूक आहे ते. हाताने दाबलं की त्याचा चुरा होऊन जाईल, भोगा होऊन जाईल. पण त्याच्यावर पाणी पडतं, ओलावा निर्माण होतो आणि त्याची लढाई सुरू होऊन जाते. दगडासोबत लढाई सुरू होते, धीरे 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 धीरे. आणि काही दिवसानंतर ते नाजूक बीज आहे ना, त्याचा नाजूक असलेला अंकुर त्या दगडाला फोडून टाकतो. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. उद्धवा, तुझ्यामध्ये सगळे गुण आहेत, सगळे गुण आहेत. तुला नेटाने या ठिकाणी लढायचं आहे, अगदी नेटाने लढायचं. भगवंत त्याला असती परी सांगतात, जीवन जगण्याची शैली सांगतात. युद्ध आहे क्रोधाच्या विरोधात, युद्ध आहे कामाच्या विरोधात, युद्ध आहे मत्सराच्या विरोधात, सगळ्यांच्या विरोधात युद्ध आहे. हेच तर माणसाला विचलित करतं. राम रावणाचं युद्ध म्हणजे काय, आर्थिक विषमता कारण आहे का? पैशामुळे झालं नाही, पैशामुळे झालेलं नाही. त्या दशाननाने सगळे देव बंदीत टाकले होते, पण तो मात्र कामाच्या अधीन आहे, क्रोधाच्या वासनेत. त्याला नाही जिंकता आलं, बाहेर तर त्याने जिंकलं. सगळे देव कामाला लावलेले त्यांनी, बाहेरच जिंकलं, आतलं नाही जिंकता आलं त्याला. पण हा लढा समजून घेणं खूप मोलाचा आणि खूप महत्वाचा आहे. हा लढा समजा, भली भली माणसं या लढ्यामध्ये पराभूत होतात. एका गावात एक मठ आहे, त्या मठामध्ये एक गुरु आहे, त्या गुरुला 2 शिष्य आहेत. गावात इलेक्शन आलं, या गटाचे त्या गटाचे, 2 गटाने 2 शिष्य वाटून घेतले. एक या पार्टीचं झालं, एक त्या पार्टीचं झालं. दोघांचे मतभेद झाले, खराब झाले म्हणे एकमेकाबद्दल. तो अमुक पक्षाचा, माझा हा पक्ष, त्याचा तो पक्ष, नाही जमत आमचं. गुरुची सेवा करत असताना एकमेकाला हात लागायचा, हातपाय दाबत असताना कटकटी सुरू झाल्या. एक दिवशी दोघांनी बसून विचार केला, म्हटले आपण असं करू, आपले भांडणं होतात ना, आपण गुरुची वाटणी करू. म्हणजे वाटणी कशी करायची? गुरुनं उभं मोजलं, म्हणजे डावा भाग तुझ्या वाट्याला, उजवा भाग माझ्या वाट्याला. ठीक आहे म्हटलं. गुरु गप्प बसलेले होते, कौतुक करत होते, त्यांचं पाहत होते गंमत. एक दिवशी डावा भाग ज्याच्या वाट्याला आला, तो रात्री मुक्कामी 40 गावाला होता आणि तो हात दुखत होता. मग गुरु त्या दुसऱ्याला म्हटले, हात दाब रे थोडासा. तो म्हटलं, गुरुजी तो हात माझ्या वाट्याचा नाहीये, मी नाही दाबणार. म्हटलं, अरे असं कसा करतोस तू? मी अख्खाच्या अख्खात नाही म्हटलं, ते तुमचं गोष्ट वेगळी आहे. म्हटले, तुम्ही या भांगडीत पडू नका, आमचा पार्टिशनचा मामला आहे, तुम्ही अजिबात भाग घेऊ नका. अरे दाबरे, थोडासा दुखतोय. ठीक आहे म्हटलं, दाबला त्यांनी, पण गुरुचा म्हणून नाही दाबला, त्याचा म्हणून दाबला. त्याचं काम हा नीट करेल का? कुठलं तरी कसा तरी दाबला, चिमटे घेतले. गुरुजी म्हटलं, अरे तुम्ही भानगडीत पडायचंच नाही,
तुमच्यावर आमची श्रद्धा आहे, तुम्ही आमची गुरु मावले, तुमचे पाय धुवून पिऊ, पण हा पार्टिशनचा मामला आहे, तो हात त्याच्या वाट्याला गेलेला आहे, तुम्ही कशाला भांगडीत पडता? चिमटे घेतले हाताला, हात सुजला. दुसऱ्या दिवशी योगायोगाने तो होता मुक्कामी, हा धुळ्याला गेला, तो तिकडं मुक्कामी होता. मग गुरु सांगायला लागले, बाबा रे म्हणे असं झालं, तू नव्हता, हात दुखत होता, त्याला दाब म्हटलं. ते मूर्ख म्हटलं की ते बघ रे, तिने दाबला, तुझा समजून सुजलाय रे माझा हात. तो म्हणे गुरुजी, आणि माझ्या वाट्याला आलेला हात त्यांनी सुजून टाकला. म्हणे हो रे बाबा, म्हणे काळजी करू नका, तुम्ही या भांगडीत पडू नका. त्याच्या वाट्याला गेलेला जो हात आहे ना, मी तो ठीक ठेवणार नाही. त्यांनी तो मोडूनच टाकला. दोघंही गुरुसमोर हात जोडतात. गुरुजी तुम्ही श्रद्धेय, पूजनीय, आदरणीय, तुम्ही मोठे माणसं, तुम्ही आम्हाला घडवलं, असं केलं, पण ह्या पार्टिशन मध्ये पडू नका, या भांगडीत पडू नका, तुमचा विषय नाही. दुसऱ्या दिवशी बघितला, गुरुजीची दाढी डोकी वाढलेली होती. एकाने उचललं, गुरुला नेलं हेअर कटिंग सलून मध्ये, खुर्चीवर बसवलं आणि तिथल्या न्हाव्याला सांगितले की आमच्या गुरुजीची चपचपी करून टाक आणि दाढी वगैरे सगळे काढून टाक. त्याने तयारी केली, वस्तारा वगैरे लावला, घासला, डोक्याला पाणी लावलं, चप्पी करायला सुरुवात केली. पहिला वस्तारा थोडासा ओढल्यानंतर दुसरा आजार झाला. तो म्हणे काय लावलंय? म्हणजे गुरुजीची चप्पी करायची. तुझा अर्धा भाग आहे, तू चप्पी कर, माझ्या अर्ध्या भागामध्ये मला हिप्पी ठेवायची. अजिबात या भांगडीत पडायचे नाही. गुरुजी म्हटलं, अरे तुम्ही अजिबात दोघांनी हात जोडले, तुम्ही या भांगडीत पडूच नका. तुम्ही धार्मिक माणसं आहे, तुम्ही सज्जन माणसं, या कटकटीत पडताच कशाला तुम्ही? आमचं चाललेलं आहे. याने नाही ऐकलं, त्याने नाही ऐकलं, अर्धी चप्पी झाली, अर्धी हिप्पी राहिली. दाढीचा भाग, अर्धी दाढी झाली, अर्धी राहिली, अर्धी मिशी झाली, अर्धी मिशी राहिली. कशी दिसायला लागली गुरु? कशा दिसायला लागली यापेक्षा ते कशामुळे दिसायला लागली, कशामुळे दिसायला? हा आतला लढा महत्वाचा आहे. तुमच्यावर विजय, कोणीतरी विजय तुमच्यावर मिळवतो, कोणीतरी विजय मिळवतो तुमच्यावर. आणि म्हणून अशाचं स्मरण महत्वाचं आहे की जिथं लढा देण्यासाठी तुमच्यामध्ये बल निर्माण होईल. चक्रधर स्वामी माझा, चक्रधर स्वामी माझा, स्मरवा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा, चक्रधर स्वामी माझा, स्मरवा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा, चक्रधर स्वामी माझा, स्मरवा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा, चक्रधर स्वामी, स्मरवा तुम्ही. चक्रधरा वांचुनी जगती, कोण साय तुझला करीती. भाव धरुणी त्याचे वरती, भाव धरुणी त्याचे वरती, मनी आठवी रे. चक्रधर चक्रधर स्वामी माझा, चक्रधर स्वामी माझा, स्मरवत ही आठवण आहे. आणि म्हणून त्या भगवंताचं चिंतन स्मरण, दूर जायची गरज नाही. ठाईच बैसून करा एक चित्त, एकाच ठिकाणी बसून. त्यासाठी वनांतरा जाण्याची गरज नाही. आणि इतरांशी बोलताना, इतरांना पाहताना बघा स्वतःकडे, स्वतःशी बोला. मोठी माणसं स्वतःशी बोलत असतात. गाडगे बाबा भिक्षाला जायचे आणि ज्यावेळेस एक ठिकाणी गेले, पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता. वाटलं त्यांना आज पोळी खावं. म्हटले बाई मला पोळी आवडते बरं का. नवऱ्याने ऐकला आणि इतका चिडला, म्हटलं आता इतक्या दिवसानंतर पोळी करतोय, एक तर पैशाने आमच्याकडे नाही. पोळी मागायला घेतली, काठीन बाबांच्या पाठीत 2-4 काठ्या मारल्या. गाडगे बाबा रस्त्यानं चालले, फिरले वापस, स्वतःशी बोलायला लागले, तुला पोळी खायची आहे, घेणं पोळी. हे जमलं पाहिजे.
कालिदास मेघदूतासोबत बोललेला आहे, जा रे चंद्रा जा, उधळीत मेघा उधळीत रथ आपुला, सांग सख्याला बसलेला उनी डोळे वाटेला. जा रे चंद्रासोबत बोलले. सावरकर समुद्रासोबत बोलले, सागरा प्राण तळमळला. किती जिवंत माणसं आहेत ही, जिवंत माणसं. आम्ही माणसाशी बोलायला तयार नाही. ज्ञानेश्वर महाराज बोलले स्वतःच्या मनाशी, ऋणू झुनू रे भ्रमरा, 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 ऋणू झुनू भ्रमरा, सांडी तू अवगुण रे 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 भ्रमरा, दानव शिरसाटू उद्धव देवान संधी लोटू. धैर्य सोडू नकोस तू, नावेक घेता नेतू. थोडस रेटण्याचा प्रयत्न कर, सामर्थ्य निर्माण कर. तुझ्यामध्ये आहे, मुळातच आहे. आणि गरज पडली तर तू उसना घे ना, परमेश्वराकडून तू उसना घे ते सामर्थ्य. बाहेरून घे, मदत घे, परंतु लढाई करायची. तुला आतल्या तुझ्या विकारासोबत तुला लढाई करायची. विकार सोयीचे करायचे, चांगल्या कामाला लावायचे. तेच काम करणारे ऊर्जा तीच आहे, काही बदल होणार नाही. तुमच्या घरामध्ये एकच ऊर्जा असते, एकच लाईन असते, एकच तार असतो, आणि त्या वायर मधून आलेली ऊर्जा असते. वेगवेगळे काम ती करते. प्लग जोडायचं काम आहे, पिन बदलायचं काम आहे. पाणी गरम करते तीच. तिला पाणी गरम करायचंच माहिती का नाही. पाण्याचा बर्फही करते तीच. फ्रीजचं बटन सुरू केलं की तीच बर्फ करते. तेवढंच माहिती का नाही.
ती चित्रही दाखवते. टीव्हीचं बटन सुरू करा, ऑन करा, चित्रही दाखवते तीच. ऊर्जा तीच आहे. रेडिओ ऐकवते तीच. हवा लागतं तुम्हाला, हवेची वेगळी लाईन आहे का नाही, तीच आहे. बटन दाबा, तीच काम करते. एकच तो ऊर्जा आहे. वाईट दिशेला जाणारी तीच आहे, चांगल्या दिशेला जाणारी तीच आहे. शिव्या देणारी तीच आहे शक्ती, आणि प्रार्थना म्हणणारी ती शक्ती आहे. कधी काळी शिव्या देणारा माणूस प्रार्थना म्हणतो त्यावेळेस तीच तर काम करत असते. त्यांनी दुसरी आणलेली असते का? हा बदल एक स्वतःचा बदल. बुद्ध एक राजपुत्र, लग्न झालेला आहे, यशोधरा नावाची पत्नी आहे, राहुल नावाचा मुलगा आहे. 2-3 गोष्टी बघितल्या. बुद्धाने घर सोडलं, बुद्ध निघून गेले घरातून. 12 वर्ष निघून गेले. 12 वर्ष एका झाडाखाली बसले, तपश्चर्या केली, ज्ञान प्राप्त झालं म्हणतात. त्यानंतर आले, भिक्षा मागायला घरी आले. हातात झोळी, समोर उभे राहिले, कटोरा हातामध्ये. पत्नी ज्यावेळेस भिक्षाचा आवाज ऐकला आणि पळत आली, जोरात पळत आली. पळत आल्यानंतर तिनं बघितलं आपला मालक आला. आवाज ऐकल्याबरोबर तर ती चैतन्य निर्माण झाला, उड्या मारतच गेली. माझा घरी माझा मालक, माझे स्वामी आले, चल चल राहुल चल. अंगणात गेली, बुद्धाला बघितलं, उभा आहे, हातामध्ये कटोरा आहे. कटोरा बघितल्या बरोबर खरखर उतरली ती. अपमान वाटला, चिडली, म्हटली 12 वर्षानंतर आणि भिक्षेचा कटोरा हातात घेऊन चिडली, खूप चिडली. नवरे बाहेर जातात बाजाराला तर काहीतरी आणतात मुलांसाठी. माझा नवरा राजपुत्र, राजवस्त्र अंगावरचे सोडला, फाटके कपडे अंगावर, आणि आला तर आला, काही न आणताना. दुसरे राजपुत्र जातात, लढाई करतात, सोनं आणतात, हिरे आणतात, आणि कटोरा. रडत होती. एवढा पश्चाताप. काय सांगू लोकांना मी? आईला काय कळू, माहेरला कसं निरोप देऊ? नवरा आला, काय घेऊन आला? भिक्षेचा कटोरा. राजा होता, राजा म्हणून गेला, भिकारी म्हणून आला. खूप खूप वाईट वाटलं. ती रडत होती, ती तिच्या जागेवर उभी होती. बुद्ध हसत होते, बुद्ध बुद्धाच्या जागेवर उभे होते. जागा बदलली की आपण बदलतो. योग्य जागाच आपल्याला सापडत नाही. सदैव प्रसन्न राहण्याची. बुद्ध म्हटले, चुकीच्या जागी बघितलंस म्हणून रडायला लागली तू. कटोऱ्याकडे बघितलंस. ती म्हटली, कटोराच पाहिजे होता तर मी दिले असते ना तुम्हाला 1000 कटोरे इथंच. बाहेर 12 वर्ष जायची काय गरज आहे? बुद्ध पुन्हा हसले, म्हटले माझ्या चेहऱ्याकडे बघण्यात. चुकीची जागा सोड, चेहऱ्याकडे बघितलं तर थक थक झाली. 1000 सूर्याचा प्रकाश त्या चेहऱ्यावर, ते तेज, ती प्रसन्नता. चटकन लक्षात आलं, आणलं माझ्या अनाथाने वेगळं आणलं काहीतरी. कुठल्याच युवराजला हे आणता आलं नाही, हे तेज कुणीच नाही आणलंय. हा स्वतःवरचा विजय प्राप्त केलेला आहे. स्वतःवरचा विजय प्राप्त केला. भेटीला गेलेल्या सिकंदरला राजस्थान मधला तो एक फकीर सांगतोय, तो सिकंदर म्हणतोय काय पाहिजे सांगतो. मी जगत जेता सिकंदर, जग माझ्या ताब्यात आहे, काय पाहिजे? झोपडीत राहतो, मोडक्या झोपडीमध्ये. अंग उडाय तुझा, उभा राहायला सूर्याचं किरण घेत. सांग, तुला बंगला देऊ, महल देऊ, तुला काय देऊ सांग. तेजस्वी भिकारी त्याला सांगतोय, तू मध्ये उभा राहायला, सूर्याची सावली, ऊन माझ्यावर पडतंय, तू मध्ये उभा राहायला, तुझी सावली माझ्यावर पडलेली आहे, मला गरीब बनवलंस तू. सावली बाजूला काढ आणि चालता हो, मी मजेत आहे. जगात जे त्या माणसाला चालता हो म्हणण्याची ताकद एका फकीरामध्ये. जगत जेता कोण आहे? सिकंदर की तो फकीर. आतला विचारच आम्ही करत नाही. नेट लाव थोडस. आचार विचार ताब्यात घेतो. आचार संपन्न हो, विचार संपन्न हो. मानवी जीवनाचं नाणं 2 बाजू आहेत त्याला. ह्या नाण्यासारख्या छाप एका बाजूला, काटा एका बाजूला, असं याला 2 बाजू आहेत. एका बाजूला आचार आहे, दुसऱ्या बाजूला विचार आहे. 2 मिळून माणूस आहे. हा मननशील आहे, हा परिवर्तनशील आहे.
दोन मिळून आहे. आचार तुझ्या ताब्यात आला, विकार सगळे पळून जाते. विकार निघून गेले की तुझ्या उच्चारामध्ये बदल पडेल, विचारात बदल पडेल. आचारामुळे आचार परमो धर्म, आचार परमं तप, आचार परमं ज्ञानम, आचारात किं न साध्यते. म्हणून ही परी हा जो नियम मी तुला सांगितला, नियमाशी खेळायचं नसतं. आपण नियमासोबत खेळत असतो. नियमासोबत खेळणारा माणूस सदैव पराभूत होत असतो. नियमाच्या अंकित राहायचं असतं, चाकोरीमध्ये राहायचं असतं. ते नियम तुमचे शत्रू नाहीत, ते तुमचं कवच आहे, तुमचं वज्र कवच आहे. वज्र कवच आहे ते तुमचं. म्हणून हे कवच धारण करणं महत्वाचं आहे. नियमाचं संयम यम हे तुमचं रक्षण करणारे आहे. बाहेरून कोणी रक्षण करणार नाही. तुम्हाला पथ्य पाळायचं तर तुमच्यातला संयम कामाचा आहे. बाहेरचे आशीर्वाद कामाचे नाहीत, किंवा बाहेरचं आश्वासन कामाचं नाही, बाहेरचे सल्ले कामाचे नाही. आतला संयम तो तुमच्यावर नियंत्रण करा. डॉक्टरने सांगितलं वजन कमी करा, तुम्हाला कमी करायचं आहे. आतला संयम ती मदत करेल. पदार्थ खाणार नाही तुम्ही, संयम तुम्हाला ते सांगा. हा नियम महत्वाचा आहे. भगवंताला प्राप्त करण्यासाठी हा संयम आपल्यामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. एक छोट्याशा कथेने शेवट आजही मी करणार आहे. उद्धवाला वेगळ्या अंगाने तत्वज्ञान सांगितलं भगवंताने, अर्जुनाला वेगळ्या अंगाने सांगितलं. आणखी एक असा आहे की त्याला कुठल्याच अंगाने तत्वज्ञान नाही सांगितलं आणि त्याला तत्वज्ञानाची गरजही वाटली नाही. परंतु तो उद्धवा आणि अर्जुना इतकाच भगवंताच्या जवळ आहे. परिस्थितीशी झगडत झगडत तो भगवंताचे एक रूप झालेला आहे. झगडत झगडत खरं तर फार मोठा योद्धा आहे तो. आर्थिक स्थिती खूप खराब आहे तिची, खूप खराब आहे. अतिशय खराब स्थितीमध्ये तो जगतो आहे, अतिशय खराब स्थितीमध्ये. कपिला नावाचं यवना राज्यामधलं नगर, काळ यवना राज्याच्या राज्यामध्ये तो राहतोय. एक गरीब ब्राह्मण आहे, दुबळा ब्राह्मण, सुदामा त्याचं नाव. सतत भगवंताचं स्मरण आणि चिंतन करतो. गोपाल कृष्ण हरी गोविंद गोविंद, गोपाल कृष्ण हरी गोविंद गोविंद. म्हणा मागे म्हणा, टाळ्या वाजवा. गोपाल कृष्ण हरी म्हणा, गोपाल कृष्ण हरी गोविंद गोविंद, गोपाल गोविंद गोविंद हरी
अविश्व दारिद्र्य असलेलं त्याचं ते घर. तडतडा तोडिती बाळे अहो बाळे, करू कवन गती वेल्हाळे वेल्हाळे. अन्नाचा कण घरामध्ये नाही. बाबा भूक लागली हो, बाबा खायला काहीतरी आणा ना. त्या दुष्काळ पडला. जे भाग्यवंत असती ते जाती गाव सोडून, भाग्यवंत लोकांनी गाव सोडलेले निघून गेले. अंगावर कपड्याने बाईच्या अंगावरच्या कपड्यांना गाठी मारलेल्या आहेत. अन्नाचा कण घरामध्ये नाही, परंतु भगवंताचं चिंतन सारखं चालू आहे. भिक्षा मागायला गेल्यानंतर लोकांनाच नाही तर लोक कुठून भिक्षा देतील. तसं झोपावं, रात्रीच्या वेळेला पाणी प्यावं एक ग्लास जास्त आणि तसं झोपी जावं. तशा अवस्थेमध्ये सुद्धा पत्नी किती एक अनिष्ठ आहे. आपल्या पतीची सेवा करते, पतीला दुखवत नाही, अडचणीमध्ये आणत नाही, त्यांच्या गरिबीची टिंगल करत नाही, मी फसले असं म्हणत नाही, माझं कसं व्हायचं हा विचार नाहीये. दोन माती एकरूप व्हावे अशा तऱ्हेचे दोघांचं जीवन एकरूप झालेलं जीवन. मुलांची उपासमार पाहावे ना. शेवटी मग ते आपल्या पतीला म्हणते, का हो द्वारकेचा कृष्ण तुमचा मित्र आहे ना. मग अशा प्रसंगी नाही भेटणार कृष्णाला. राजा आहे म्हणतात तो राजा, जाना भेटायला. अगं जाईन मी, पण काहीतरी पाहिजे ना. हो देते मी. बघते सगळ्या उतरंडी उचलल्या, गाडगे बघितले, काही नाही. कुठंतरी एक मुठभर पोहे तिला सापडले आणि ते गठडीमध्ये बांधले तिने कपड्याच्या. तेवढेच तर पोहे दिले, हातामध्ये काठी घेतली. पोट खोल गेलेलं आहे, डोळे खोल गेलेले, चेहरा सुकलेला आहे, तोंडातून भगवंताचं स्मरण चालू आहे. सुदामा निघाला रस्त्याला, घर सोडलं, मागे वळून बघितलं आपल्या लेकरांकडे. बाबा बाबा जेवायचं, बाबा तुम्ही जेवण आणणार का, मला काही खायला आणणार का. हो बेटा. डोळे भरून पत्नी आपल्या पतीकडे पाहते. सुदामेने रस्ता धरला, चालत होता, मुक्काम करत होता. कपिला नगर ते द्वारका इतका दूरचा प्रवास. पण मनामध्ये विचार येत होते की तो भेटेल का आपल्याला. होता आपला मित्र, होता नाही असं नाही, होता. संदीपनी ऋषीच्या आश्रम मध्ये असत असताना आम्ही सोबत होतो. त्याचा प्रेमही होता माझ्यावर, माझा मित्रच आहे तो. पण आता तर खूप खूप बदलला ना तो. अन्नाचा कण माझ्या घरात नाही असा मी, फुटकं गाडगं पाणी पिण्यासाठी असं मी, आणि सोन्याचे भांडे ज्याच्याकडे आहे, सोन्याच्या सिंहासनावर ज्याची द्वारका सोन्याची असा तो. कुठे सुरी आणि कुठे काजवा. रस्त्याने चालला होता, अखंड स्मरण चालू होतं. गोपाल कृष्ण हरी गोविंद गोविंद, गोपाल कृष्ण हरी गोविंद गोविंद. त्या परिस्थितीमध्ये त्याचा धीर नाही खचला, तो विचलित नाही झाला. आपण विचलित होतो, तो नाही विचलित झाला. असेल प्रभूची कृपा. त्यांनी जे दिले ना ते प्रसाद म्हणून घेतोय मी. दारिद्र्य हा त्याचा प्रसाद असेल तर मी स्वीकारला तो, आणि मी आनंदात आहे, मी खुशीमध्ये आहे ना. त्याच्या नामाचं बळ आहे माझ्याकडे आहे, प्रसन्न आहे मी. ती द्वारका सोन्याची दिसत होती, पण आनंद होता आज मी त्याला बघणार. माझ्या कृष्णाला मी पाहणार आहे. किती किती त्यावेळेस टोप नव्हता त्याला, पण किती छान केस असायचे त्याचे. आठवत मला एक वेळेस आम्ही सरपणासाठी गेलो, पाऊस सुरू झाला. गुरुमाईने माझ्याकडे हरभरे दिले, ते दोघांनी खायचे म्हणून. चुकत झाली माझ्याकडून. थंडी वाजत होती,
पाऊस सुरू झाला आणि ते हरभरे मी एकट्यानंच खाल्ले. मी नाही दिले त्याला. पण तो काही बोलला नाही. त्याला कळलं त्यावेळेस. ती आठवण काढाल का तो आता गेलं तर? त्याच्या भोवतालचे लोक मला भेटू देतील का? त्याच्या शिपाईने मला ढकलून दे अंगावर कपडे माझे फाटके. मला तर कोणी भिकारी समजल ना. कसं करू? फिरू वापस? नाही पण बघायचं मला त्याचा चेहरा. माझ्या कृष्णाला बघितल्याशिवाय मी वापस येणार नाही. दर पे तेरे हुआ आया मुरली बजाने वाले, बंसी बजाने वाले. दर पे तेरे हुआ आया मुरली बजाने वाले, बंसी बजाने वाले. दर पे तेरे हुआ आया मुरली बजाने वाले, बंसी बजाने वाले. जीवन की नाव मेरी अब तो तेरे हवाले, अब तो तेरे हवाले. जीवन की नाव तेरी अब तो तेरे हवाले, अब तो तेरे हवाले. रस्त्याना सुदामा चाललेला आहे. ती द्वारका नगरी त्याला डोळ्यासमोर गरीब माणसाचे होणारे हाल, गरीब माणसाची होत असलेली उपेक्षा त्याला ठाऊक आहे. पैशाला किंमत देणारा समाज गरीबाला पायदळी कसा सोडवतो, कुठल्या नजरेने त्याच्याकडे बघतो, उपेक्षेने बघतो. आणि हा गरीब एकदाच नाही अनंत वेळा मरत राहतो. जेव्हा जेव्हा उपेक्षाने अपमान होतो त्या वेळेला त्याचा मृत्यू होतो. पण माझ्या भगवंताकडे चाललो मी, कृष्णाकडे चाललो मी त्याच्याकडे. भगवंता मी येतो तुझ्याकडे, तुझ्या भेटीला. हा गरीब सुदामा ब्राह्मण तुझ्या भेटीला येतो आहे. मझधार नाव मेरी सूझे नहीं किनारा, मझधार नाव मेरी सूझे मझधार नाव मेरी सूझे नहीं किनारा, मझधार नाव मेरी सूझे नहीं किनारा. आ जाओ श्याम मोहन तेरा ही है सहारा. आ जाओ श्याम मोहन तेरा ही है सहारा. दाता है तू दयालु, अब तो मुझे बचा ले, अब तो मुझे बचा ले. घर पे तेरे हुआ आया मुरली बजाने वाले, बंसी बजाने वाले. द्वारकेच्या जवळ जाऊन पोहोचला.
प्रभो, मला गरिबीचं दुःख नाही वाटत. दुःख याचं वाटतं की जी जबाबदारी तू माझ्यावर टाकलेली आहे संसाराची, आणि त्यामुळे मुलांची जबाबदारी मला पेलत नाही प्रभू. माझ्यावर नितांत प्रेम करणारी पत्नी, तिला मी सुख देऊ शकत नाही, आणि मी तर तुझा भक्त आहे. तुझ्या दयेबद्दल, तुझ्या सामर्थ्याबद्दल तिला शंका येऊ नये, आणि म्हणून मला त्याची भीती वाटते. द्वारकेच्या त्या शहरमध्ये सुदामा पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्यानं जात होता. गल्लीकून द्वारकेचा राजवाडा कोणीकडे, समोर समोर इकडे इकडे राजवाडा. भिकारी दिसतो कोणी, रस्त्यानं भेटतोय. कृष्ण इकडे राहतो, द्वारकेचा राजा हो इकडे राहतो, काय करायचंय, भेटायचंय. पागल दिसतो. द्वारकेच्या राजाला भेटण्यासारखी या कपड्यामध्ये, अशा अवस्थेमध्ये नाही. कृष्णाचं आकर्षणच तसं आहे. वेळेलाही वाटतं की भेटलं पाहिजे. पागल आहे तो. फाटक्या कपड्याचा पायामध्ये चप्पल नाही, आणि तो प्रवेशद्वाराजवळ गेल्यानंतर शिपायाला विचारलं, मी सुदामा ब्राह्मण, मी गोपालकृष्णाचा, द्वारकाधीशाचा लहानपणचा मित्र आहे. मी मित्र, मला भेटायचंय त्याला. सगळे हसायला लागले. काय पाहिजे, आम्ही देतो तुला. रुपया 2 रुपये जाणार, वापस घरी निघून जाणार. वेड्याच्या डोक्यात अशी कल्पना येते. सुदामा म्हणतो, मी वेडा हो, वेडाच आहे. माझ्या कृष्णाचा, माझ्या मित्राचा मी वेडा आहे. बघा ना त्याला, निरोप देऊन बघा ना कृष्णाला. झिड करल त्याला. भगवंता यांनी तर झिड करल, तू झिड करशील का? तूही माझा अपमान करशील. द्रौपद राजाने द्रोणाचार्याचा अपमान केला, तसा तूही करशील. असं तर म्हणणार नाहीस ना, मी राजा कुठं आणि तू भिकारी कुठं? मैत्री तर सारख्या लोकांची असते ना. समेषु मैत्री व्यसनेषु सख्यम. तू मित्र म्हणून येण्याची हिंमत केलीच कशी माझ्याकडे? तू माझा मित्र असू शकतो का? कन्हैया, जाऊ परत. पण न भेटता जर गेलो तर काय म्हणेल माझी पत्नी? अरे सांगा ना, सांगा. माझा मित्र आहे, खरंच माझा मित्र आहे. तुमचा विश्वास नाही बसत माझा. बोलून तर बघा ना रे, एक वेळेस बोलून बघा ना तुम्ही. एका जणाने ऐकलं, फारच कळवळा करतोय. गरीब आहे बिचारा, पण इतकं खोटं कसं बोल? सांगून तर बघू आपण कृष्णाला. भगवंत सिंहासनावर बसलेले आहेत. कुठलं महत्वाचं काम चालू आहे. गेला, प्रणाम केला गोपालकृष्ण महाराजांना. प्रणाम महाराज. एक गरीब ब्राह्मण तुमच्या भेटीसाठी येतोय. प्रवेशद्वाराजवळ थांबवलेला आहे. आपली परवानगी असेल तर. असं गरीब ब्राह्मण आहे. हो, गरीब ब्राह्मण आहे. नाव काय म्हणाला त्याचं? सुदामा. मा अक्षर उच्चारण्याच्या अगोदर, सुदामाच्या अगोदर भगवंताने उडी घातली खाली. पळस सुटले. भगवंताला भान नाही राहिलं. पितंबर कुठे निष्ठून पडलं ते सुद्धा नाही कळलं. ज्ञानामध्ये कळलं असतं आणि प्रेमामध्ये भावना असते. ज्ञानाचा प्रांत ओलांडला की भावनेत जातो माणूस, आणि माणूस वेडा होतो.
पळत गेले भगवंत. लोक बघायला लागले झालंय काय, भगवंताला झालं काय, राजाला झालंय काय, कुणाच ठाऊक. अरे मागे बघत नाही, फक्त पितर मागे पडलेला आहे. वेड्यासारखं भगवंत पळत गेले. वेडच तर होतो ना तो, शहाणा असतो तो. दुर्योधनाच्या दरबारामध्ये प्रसादामध्ये विदुराच्या घरी गेल्यानंतर ते केळं खात असताना फोत्र खात राहतो, गाभा सोडून देतो, वेडाच बनतो तो. तिथं शहाणा असतो. दुर्योधन सांगतो की जेवण माझं कर, माझं निमंत्रण आहे तुला, आणि स्पष्ट शहाणपणानं सांगतो 3 कारण आहेत जेवण करण्याचे. एक तर मी भिकारी असेल तर खाण्यासाठी तुझ्याकडे येईल, मी भिकारी नाही. दुसरं, दडपणामुळे माणूस जेवण करतो, मी तुला घाबरत नाही. आणि तिसरं, प्रेम असलं तर जेवण करतो, तुझं माझं प्रेम नाही. इतक्या शहाणपणाच्या गोष्टी. विदुर काकाच्या झोपडीमध्ये काकू बसलेले, आंघोळ करता करता आली, अंगावर कपडे नाही, तशीच बसली नग्नावस्थेमध्ये, आणि कृष्णाला ते केळं खाऊ घालते, फोत्र त्याला देते, गाभा आपण खाते, काहीच कळत नाही. पोट भरला भगवंताचा, अर्ध टोकरं संपलेलं आहे. विदुर काका येतात, तिला बघतात, भूतासारखे म्हटलं, ए पागल उठ. आता ती जागी होते, आता ती लाजते. लाज त्या वेळेला येत असते की बंधन ज्या वेळेस येतं त्यावेळेस. वेडाच होतो. प्रवेशद्वाराच्या पलीकडे गेल्यानंतर भगवंताने त्या सुदामाला बघितलं, कडकडून मिठी मारली, एकदम आलिंगन दिलं, कडकडून आलिंगन दिलं. एकरूप झाले दोघे, एकरूप झाले. सुदामाच्या डोळ्यात अखंड अश्रू होऊ लागले. ही भेट काय माणसाची आहे, ही भगवंताची भेट आहे. डोळ्यातून आनंदाचा वर्षाव होऊ लागला. किती दिवसाने भेटतो श्री सुदामा, चल. धरलं सुदामाला मध्ये देते. कल्पना दिली सगळ्यांना, गोपिकांना कल्पना दिली, सत्यभामेला दिली, जामवंतीला दिली, रुक्मिणीला कल्पना दिली, माझा मित्र आला, माझा सखा आला, माझा बंधू आला, माझा गुरुबंधू आला. ते सगळे अंगावरचे कपडे, त्याच्या पायाला पडलेले ते छाले, पायामध्ये घुसलेले काटे, भगवंतानी त्याला आसनावर बसवलं. गंगाळाला सोन्याचा गरम पाणी आणलं, त्यात त्याचे पाय बुडवले, आणि भगवंत स्वतः त्याचे पाय धुवायला लागले. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाये. इतकं सामर्थ्य संतांच्या त्या रजामध्ये सुद्धा आहे. भक्ताच्या अंकित परमेश्वर होतो. भगवंत आपल्या हाताने त्याच्या पायातला काटा काढताय, त्याच्या पायाला स्पर्श करताय, पायाला स्पर्श करतात. कधी चित्र बघितलं तुम्ही कृष्णाचं? असा तो बालकृष्ण आहे, स्वतःचा पायाचा अंगठा स्वतःच्या तोंडामध्ये टाकतोय. त्याला विचार, तू असं का करतोस रे? खाण्याची गोष्ट नाही. तो म्हटलं, मी असं करतोय यासाठी की माझे सगळे भक्त माझ्या पायाला नमस्कार करतात. तो किती गोड आहे हे मला बघायचं आहे, म्हणून तर मी माझ्या तोंडामध्ये माझा अंगठा टाकतोय. विचारपूस झाली. भक्त से मिलकर श्री भगवान रोते हैं। सुदामा भक्त से मिलकर श्री भगवान रोते हैं, धुलाते हाथ आंसुओं से जगत के धाम रोते हैं। सुदामा भक्त से मिलकर भगवान रोते हैं। सुदामा भक्त से मिलकर
फटे अंगियार भगवान कृष्णाच्या राण्या जमलेल्या आहेत आणि सुदामाची ओळख झाली. भाऊजी या नात्याने तिने थट्टा आरंभलेली आहे. भगवान कृष्णाचे गुरुबंधू नातं भाऊजीचं झालं आणि थट्टा सुरू केली. भाऊजी आमच्यासाठी काही आणलं का? लुगडं आणलं, साडी आणली, चोळी आणली, काहीतरी आणलं का? गरीब माणसाला केवढी बोचणारी गोष्ट आहे. पैशामध्ये माणसाला मोजल्या जातं ना, त्यावेळेस गरीब माणसाला किती दुःख होतं. भाऊजी तुमच्या बगलेमध्ये काय आहे? सुदामा विचार करते, एवढा मोठ्याचं राजवाडा, सगळं सोड आणि मी आणलं तर काय, पोहे आणले, किती थोडेसे, कितीतरी दिवसापूर्वीचे बुरसटलेले गठडीमध्ये बांधून, आणि नसते आणले तर बरं झालं असतं. हे बघितल्यानंतर आणखी हसणार, म्हणून तो लपून ठेवतो. काही नाही, काही नाही, काही नाही, नाही काही नाही. कसं? ती गठडी हिसकून घेतली, सोडली, त्यात पोहे होते. भगवंताने त्या पोह्यावर ताव मारायला सुरुवात केली. प्रेम काहीच बघत नसतं. भगवंताने ते पोहे खायला सुरुवात केली. टाइम संपला, आवर्त घेतो. काही दिवस मुक्काम राहिला, कपडे बदलले, पूर्ण ड्रेस बदलून टाकला. कसं म्हणू मी कृष्णाला? नाही नाही म्हणत. विवेकानंद बाहेर आले की म्हणायचे, रामकृष्णांना म्हणायचे की मला काहीतरी बोलायचंय, देवीशी काहीतरी बोलायचंय. बोल ना, बोल बोल, जा बोल, तुला उत्तर देईन ती, जा. पहिल्यांदा गेले, नाही सुचलं. दुसऱ्यांदा गेले, नाही सुचलं. तिसऱ्यांदा गेले, विचार करून गेले, नाही सुचलं. बोलणं थांबून जातं. असं एक ठिकाण आहे. आणि नाही, मी नाही बोलत, काही सांगत. मजेत आहे सगळे, घरचे ठीक आहे, सगळे आनंदात. बरं कृष्णा, मला परवानगी देण्यात जातो मी.
जायचंय हो ठीक आहे ते तुझ्या अंगावरचे कपडे काढून घे हे एवढे भारी कपडे आणि रस्त्यात तुला चोर लुटतील बरं का कपडे घालून काढून घे इथं ठेव कपडे ते आणि तुझ्या अंगावरचे कपडे होते ना ते ठेवले ना बाजूला हो ते घाल अंगावर कपडे तुझे काहीच बोलला नाही सुद्धा ते कपडे अंगावर घातले मळके कपडे आणि फाटलेले कपडे आल्या रस्त्यानं वापस निघाला काही दिलं नाही कृष्णाने काही दिलं नकळत रस्त्यानं वाटून गेलं कृष्णाला सात्विक संताप मनातल्या मनात व्यक्त केला मला माहिती होतच हा चोर आहे चोर लांबपणे चोऱ्या करायचा चोर काही कोणाला काही देत असतो का कल्पनाच नाही भगवंतानी काय दिलं ते शिवारापर्यंत येऊन पोचला अरे रस्ता चुकलाय आपला रस्ता दुसऱ्याच आपला रस्ता तर तोच पण हे नवीनच गाव अरे हे गाव कोणतं ही सुदाम नगरी तात्या हे गाव सुदाम नगरी अहो हे गाव सुदाम नगरी म्हणजे काय सोन्याची नगरी सोनं झालं कसं आहे कृष्णाने कारागीर पाठवले सगळी सोन्याची नगरी करून टाकली सोन्याचा भाव करून टाकला आनंद करून टाकला पाहत्या सुदाम भारी विधीने लिहिले की भीक मागावी त्या लिखिताचे मोडून हरीने लिहिले न भीक मागावे तो आपल्या अनन्य भावनेवर स्थिर राहिला संकटाशी तो लढत राहिला आणि सुदामा त्या संकटामध्ये पूर्णपणे विजयी झाला तव म्हणे दानव शिरसाटू उद्धव देवा न संडी लाठू नावेक घेपा नेटू येणे आचार बिरेसी म्हणून धीरता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाहेर मिळत नाही ते आत आपल्याला निर्माण करावं लागतं आणि त्याच्यावर स्थिर व्हावं लागतं आज एकाच वहीवरचं आपलं हे चिंतन पूर्ण करून आपण या ठिकाणी थांबूया उद्या आपल्या कार्यक्रमाला सद्भावना भेट देण्यासाठी मोठे भागवतकार विद्वान एक भागवताचार्य येणार आहेत खगेंद्र महाराज त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे आणि उद्या खूप छान बोलतात ते त्यांचंही थोडंसं आपल्याला अर्धा एक तास ऐकायचं आहे मी त्यांना विनंती करीन तेव्हा या दृष्टिकोनातून आपण त्याची नोंद घ्यावी